अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विठ्ठल दुधाटे, फाउंडर ऑफ दुधाटे अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। तर मागच्या लेक्चरमध्ये आपण पॅडी या पिकाविषयी माहिती पाहिली होती। या लेक्चरमध्ये आपण स्वर्गम या पिकाविषयी माहिती पाहू। स्वर्गम म्हणजे काय असतं तर ज्वारी असतं। तर त्याचं दोन नेम आहे, स्वर्गम किंवा जवार। तर हे पीक तुम्हाला एग्जाममध्ये 8 मार्काला किंवा 4 मार्काला किंवा 2 मार्काला विचारलं जाऊ शकतं। आणि हे पीक तुम्हाला दोन्ही पेपर फर्स्ट आणि सेकंड दोन्हीमध्ये विचारलं जाऊ शकतं। तर हे पीक खूप महत्त्वाचं आहे। तर चला तर मग सुरू करू। तर त्याचं बॉटॅनिकल नेम आहे स्वर्गम बायकलर अँड स्वर्गम व्हल्गर। त्याचे दोन बॉटॅनिकल नेम आहेत। त्याला दोन जे नावं असतात ते फर्स्ट वन इज स्वर्गम सेपरेट अंडरलाइन अँड बायकलर सेपरेट अंडरलाइन। त्यानंतर फॅमिली आहे ग्रामिनी। तर सिरियल क्रॉपमधलं हे सेकंड क्रॉप आहे आणि याची सुद्धा फॅमिली ग्रामिनी आहे। याचं ओरिजिन आहे नॉर्थ ईस्ट आफ्रिका अँड इंडिया। नेक्स्ट, या इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता की फील्डमध्ये स्टँडिंग क्रॉप आहे आपलं ज्वार। त्याचे इकॉनॉमिकल यूजेस कोणते कोणते ते एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात। जवार इज अ सिरियल क्रॉप। इट्स ग्रेन इज इटन इन द फॉर्म ऑफ अनइव्हल्ड ब्रेडमध्ये पण आपण त्याला वापर करू शकतो त्याचा। त्यानंतर रोटी और भाकरी, ठीक आहे। द ग्रेन इज ऑल्सो कन्झ्युम्ड इन द फॉर्म ऑफ पॉप ग्रेन अँड हुरडा म्हणून सुद्धा आपण त्याचं कन्झम्पशन करू शकतो। ग्रेन इटसेल्फ इज यूज्ड ॲज कॅटल फीड, पोल्ट्री रेशन एक्सेट्रा। कॅटलचं फीड फॉडर म्हणून सुद्धा आपण त्याचा वापर करतो किंवा पोल्ट्रीचं रेशन त्याच्यामध्ये पण आपण त्याचा वापर करतो। ग्रेन इज यूज्ड इन द इंडस्ट्रीज फॉर द एक्स्ट्रॅक्शन ऑफ स्टार्चचं एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी वापरतो इंडस्ट्रीमध्ये आपण त्याला। ऑइल, ग्लुकोज, इथिल अल्कोहोल, सच अदर प्रोडक्ट्स, असे वेगवेगळे प्रोडक्ट बनवण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो इंडस्ट्रीमध्ये। द ग्रेन इज ऑल्सो बॉइल्ड अँड कन्झ्युम्ड लाईक राईस। ह्याचे ग्रेन आपण राईस सारखे बॉईल करू शकतो आणि डायरेक्टली कन्झ्युम सुद्धा करू शकतो। जवार स्टेम विथ लिव्ज, ग्रीन फॉडर, ड्राय फॉडर दॅट इज कडबी। त्याचे जे लिव्ज असतात तर त्याला आपण काय म्हणतो ड्राय फॉडर किंवा ग्रीन फॉडरला आपण काय म्हणतो कडबी म्हणतो। आणि ते आपण आपल्या ॲनिमल्ससाठी, जनावरांसाठी शेतामध्ये त्याचा उपयोग करू शकतो त्यांचे फीड म्हणून। इज यूज्ड ॲज ॲनिमल फीड। द स्वीट स्वर्गम कॅन ऑल्सो बी यूज्ड फॉर प्रिपेरिंग ऑफ जागरी अँड शुगर। याचा आपण शुगर, साखर तयार करण्यासाठी किंवा गूळ तयार करण्यासाठी सुद्धा आपण त्याचा उपयोग करतो। ग्रेन्स हॅव रिच्युअल व्हॅल्यू अँड यूज्ड इन व्हेरियस सेरेमनीज। वेगवेगळ्या फंक्शन्समध्ये, कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करतो। नेक्स्ट, क्लायमेट। आता आपण पाहू या पिकासाठी कशा प्रकारचं क्लायमेट लागतं। जवार इज अ ट्रॉपिकल क्रॉप। जवार कसं आहे, उष्ण पीक आहे, उष्ण वातावरणात येणारं पीक आहे। कल्टिवेटेड थ्रू आउट द एरिया इन द ट्रॉपिक्स। जवार इज ऑल्सो कल्टिवेटेड इन द टेम्परेचर रेंज रिजन ॲज अ समर क्रॉप। उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण ते घेतलं जातं। तर त्याचं जे सफिशियंट टेम्परेचर आहे 7 ते 10 डिग्री सेल्सिअसपर्यंत नेसेसरी आहे जर्मिनेशनसाठी। अँड ऑप्टिमम टेम्परेचर लागतं त्याच्या ग्रोथसाठी 27 to 32 डिग्री सेल्सिअस। इट डज नॉट टॉलरेट फ्रॉस्ट। धुकं जर पडलं तर हे पीक त्या ठिकाणी टॉलरेट करत नाही। जवार इज वेल अडॅप्टेड टू सेमी अराइड रिजन्स अँड ॲन्युअल रेनफॉल ऑफ 350 to 400 millimeter. In India, it is grown in the regions receiving and rainfall of about 400 to 1000 millimeter. Jawar is a drought resistant crop. Next, soil. Sorghum can be grown successfully on clay loam or sandy loam soil. या पिकासाठी क्ले सॉइल लागते, क्ले लोम किंवा सँडी लोम सॉइल। फर्टाईल वेल ड्रेन्ड सॉइल आर इम्पॉर्टंट टू ऑप्टिमाइज यील्ड। सॉइल विथ क्ले लोम और लोम टेक्स्चर हॅविंग गुड वॉटर रिटेन्शन कॅपॅसिटी आर बेस्ट सुटेड फॉर स्वर्गम कल्टिवेशन। या पिकासाठी पाणी कमी लागतं आणि त्याच्यामुळे काय असतं की पाणी निचरा होणाऱ्या जमिनी ज्या आहेत त्या या पिकासाठी सुटेबल असतात। ग्रेन sorghum is
more tolerant of wet soil than most grain crops. म्हणजे काय आहे तर ग्रेन sorghum जे आहे ते मोर टॉलरंट आहे कशासाठी वेट सॉइलला दॅन द मोस्ट ग्रेन क्रॉप्सपेक्षा बाकीच्या क्रॉपपेक्षा ते टॉलरंट आहे. जर पाणी जरी असलं तरी काही फरक पडत नाही. pH 6.0 to 8.0. लँड प्रिपरेशन. आता या पिकासाठी जमीन कशी करायची तर तुम्हाला माहितीच आहे. फर्स्ट 1 डीप प्लोईंग अँड 2 to 3 क्रिस क्रॉस हॅरोईंग्स. त्यानंतर लँड इज लेवल्ड अँड फ्री फ्रॉम वीड्स. सोईंग सीझन आणि टाईम. या पिकासाठी 2 प्रकारचे सोईंग सीझन आहे. इन महाराष्ट्र जनरली क्रॉप इज ग्रोन इन खरीप सीझनमध्ये घेतलं जातं. आणि कधी घेतलं जातं फ्रॉम 4th week of June to the 1st week of July. या टाईममध्ये घेतलं जातं. आणि जर रब्बीमध्ये घ्यायचं असलं तर ते आपण काय कधी घेतो सप्टेंबरमध्ये घेतो. आणि ते साऊथ इंडियामध्ये जास्त प्रमाणात घेतलं जातं. मेथड ऑफ सोईंग. आता या पिकासाठी मेथड ऑफ सोईंग याच्यामध्ये किती डेप्थ आहे. सोईंग डेप्थ आहे 3 to 4 सेंटीमीटर सोईंग डेप्थ आहे. स्पेसिंग आहे रो टू रो स्पेसिंग 45 सेंटीमीटर अँड प्लांट टू प्लांट स्पेसिंग 15 सेंटीमीटर. आणि याचा सीड रेट आहे 12 to 15 kg per hectare. अँड प्लांट प्रोटेक्शन द इन्फॉर्मेशन इज सेम. म्हणजे कसं आहे प्लांट प्रोटेक्शन कसं लागतं याच्यासाठी तर ते आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये पाहू आपण. रोग आउट द ऑफ टाईप प्लांट्स अँड व्हॉलंटियर प्लांट बिफोर दे बिगेन टू शेड पोलन. म्हणजे त्याला पॉलिनेशन व्हायच्या अगोदर आपण काय करायचं ते पोलन यायच्या अगोदर ते ऑफ टाईप प्लांट जे कमी उंचीचे प्लांट आहेत किंवा ज्यांची व्यवस्थित ग्रोथ झाली नाही असे प्लांट काढून टाकायचे. द प्लांट युजली शुड बी पुल्ड आउट टू प्रिव्हेंट रिग्रोथ. ठीक आहे. सीड ट्रीटमेंट. आता या पिकासाठी सीड ट्रीटमेंट कशी करायची. सीड इज ट्रीटेड विथ द हेल्प ऑफ 300 मेश फाईन सल्फर पावडर. तर मेश फाईन सल्फर पावडरमध्ये आपण त्याची सीड ट्रीटमेंट करायची 6 ग्रॅम पर kg सीडमध्ये. तर ही सीड ट्रीटमेंट केल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो तर आपला जो स्मट डिसीज आहे तर तो होत नाही पिकाला. ऑल्सो सीड इज ट्रीटेड विथ ॲझोटोबॅक्टर. ॲझोटोबॅक्टरमध्ये जर सीड ट्रीटमेंट केली तर त्याचा काय फायदा होतो द फिक्स ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड इन्क्रीज द यील्ड ऑफ जवार. यामुळे काय होतं की जे ॲटमॉस्फिअरमधलं नायट्रोजन आहे ते फिक्स होतं आणि जवारचं यील्ड वाढतं. सीड रेट. आता या पिकासाठी वेगवेगळं सीड रेट आहेत. 5 ते 6 प्रकारचे सीड रेट आहेत ते पाहून घेऊ आपण 1 by 1. तर फर्स्ट वन इज फॉर ब्रॉडकास्टिंग. म्हणजे जर हातानं जर शिंपडलं तर किती आपल्याला सीड रेट लागतो 15 to 18 kg पर हेक्टर. जर आपण ड्रिलिंग म्हणजे सीड ड्रिल आपण जे पेरणी यंत्र आहे त्याच्या जर साहाय्याने जर आपण पेरणी केली तर आपल्याला लागतं 10 ते 12 kg पर हेक्टर एवढं सीड लागतं. आणि डिबलिंग म्हणजे कसं 1 by 1 सीड टाकलं आपण डिबलरच्या साहाय्याने तर त्यासाठी लागतं 5 kg पर हेक्टर. सोईंग इन प्लो फरो. जर नांगराच्या पाठीमागे जर आपण सीड सोडलं तर त्याचं जर लागतं आपल्याला 10 ते 12 kg पर हेक्टर. जर आपण ट्रान्सप्लांटिंग केली म्हणजे अगोदर नर्सरीला सीड ग्रो केलं त्यानंतर 15 दिवसांनी त्याचं ट्रान्सप्लांटिंग केलं मेन फील्डला तर आपल्याला लागतं 10 ते 12 kg पर हेक्टर. जर आपण याला फॉडर म्हणून यूज करायचं आहे आपल्याला जनावरांसाठी चारा म्हणून जर उपयोग करायचा असेल तर त्याचं सीड रेट लागतं 50 to 60 kg पर हेक्टर. नेक्स्ट स्पेसिंग. आता याच्यामध्ये पण 3 प्रकारची स्पेसिंग आहे. फर्स्ट वन इज फॉर ड्रिलिंग 45 by 15 सेंटीमीटर. सेकंड वन इज फॉर डिबलिंग 45 by 15 सेंटीमीटर. अँड थर्ड वन इज फॉर फॉडर 22 to 30 by 5 सेंटीमीटर. आता या पिकासाठी व्हरायटी कशा प्रकारच्या लागतात. यामध्ये व्हरायटी आहेत 2 प्रकारच्या. त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज फॉर खरीप अँड सेकंड वन इज फॉर रब्बी. जर तुम्हाला खरीपमध्ये म्हणजे पेपर फर्स्टमध्ये विचारलं तर खरीप व्हरायटी लिहायच्या आणि सेकंडमध्ये जर विचारलं तर रब्बीमधल्या व्हरायटी लिहायच्या. खरीप लोकल मोतीचूर पिवळी. खरीप इम्प्रूव्ड SPV 345, SPV 351, SPV 375. आणि खरीप हायब्रिड ह्याच्यासाठी जर विचारलं तर CSH1, CSH5, CSH6, CSH9, CSH10, CSH11. स्ट्रायका रेजिस्टंट व्हरायटी आहे N13, SPV 465. नेक्स्ट
फॉर रब्बी इम्प्रूव्ड. जर रब्बी जवार म्हणून जर आपण वापरलं तर याच्या जे साठी सीड पाहून घेऊ व्हरायटी. मालदांडी 35-1, स्वाती, डुकरी, दगडी, SPV 86. आणि जर रब्बी हायब्रिड म्हणून जर आपण त्याचा वापर केला तर CSH 8R, CSH 12R, CSH 13R. R stands for रब्बी. नेक्स्ट, आता याच्यामध्ये एक महत्त्वाचं पॉईंट काय, निलवा इज द फॉडर व्हरायटी ऑफ जवार. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला कंपल्सरी विचारलं जातं, बऱ्याच वेळा विचारलेलं आहे मागच्या एक्झाम पेपरमध्ये. तर ते तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला असं विचारलं जातं डॅश डॅश इज द फॉडर व्हरायटी ऑफ जवार, तर त्या ठिकाणी तुम्ही काय लिहायचं, निलवा. ठीक आहे. आणि दुसरा एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये स्ट्रायगा इज द रूट पॅरासाइट ऑफ जवार. हे पण ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं, ते पण तुम्ही लक्षात ठेवा. आता या पिकासाठी फर्टिलायझर डोस कसा लागतो. फर्स्ट डोस नायट्रोजन अँड फॉस्फरस आर ॲडेड इच ॲट 40 kg पर हेक्टर. त्यानंतर फर्स्ट वन काय करायचं, आपण नायट्रोजन ॲड करायचं, नायट्रोजन आणि फॉस्फरस 40 किलो ॲड करायचं. त्यानंतर काय करायचं आपण, पोटॅश इज रिकमेंडेड ॲट द रेट ऑफ 35 kg पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ सोईंग. सोईंगच्या टाईमला आपण काय करायचं, 40-40-35 NPK kg पर हेक्टर ॲड करायचं. त्यानंतर आपण सेकंड डोस कधी द्यायचा, नायट्रोजन इज ॲडेड ॲट द रेट ऑफ 40 to 60 kg पर हेक्टर. 30 दिवसाच्या नंतराने आपण काय केलं, त्यानंतर आपण बाकीचा डोस द्यायचा 40 ते 60 kg. इरिगेटेड एरिया फर्स्ट डोस त्याच्यामध्ये कधी द्यायचा, नायट्रोजन 60 kg, फॉस्फरस 50 kg अँड इफ रिकमेंडेड जर गरज असेल तर 40 kg पोटॅश ॲड करायचं आपण ॲट द टाईमला, सोईंगच्या टाईमला. त्यानंतर सेकंड डोस द्यायचा, नायट्रोजन इज ॲडेड 60 to 70 kg पर हेक्टर अबाउट 30 days आफ्टर सोईंग. 30 दिवसाच्या नंतर ते द्यायचं आपण डोस. आता या पिकाला इरिगेशन कसं द्यायचं, पाणी कसं द्यायचं. इन खरीप सीझन फर्स्ट इरिगेशन इज गिवन ॲज प्री सोईंग इरिगेशन. म्हणजे सोईंग करायच्या अगोदर आपण ते पहिले इरिगेशन पाणी द्यायचं. त्यानंतर काय करायचं, जर लॉंग ड्राय स्पेल पडला 15 दिवसासाठी तर त्या ठिकाणी आपण प्रोटेक्टिव्ह इरिगेशन द्यायचं. इफ ग्रोथ इन रब्बीमध्ये जर आपण ग्रोथ करत असो त्या क्रॉपची तर 4 to 5 इरिगेशन्स आर गिवन. 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 4 ते 5 पाणी आपण त्या ठिकाणी द्यायचे. आणि त्याच्या क्रिटिकल स्टेजेसला पाणी द्यायचं. कुठल्या स्टेजला पाणी द्यायचं, फर्स्ट वन इज फॉर सीडलिंग स्टेज, त्यानंतर ग्रँड ग्रोथ स्टेज, त्यानंतर फ्लॅगलिक स्टेज, त्यानंतर फ्लावरिंग स्टेज, त्यानंतर ग्रँड डेव्हलपमेंट स्टेज. या 5 स्टेजेसला आपल्याला पाणी द्यायचं असतं मोस्टली. इंटरकल्टिवेशन आंतरमशागत कशी करायची आता त्या पिकामध्ये, त्याच्यामध्ये वीड्स रिमूव्ह कधी करायचे. वीड्स इन्फेस्टेशन इज मोर ड्युरिंग द पिरियड ऑफ 15 to 35 days. 15 ते 35 दिवसाचा जो कालावधी असतो त्यामध्ये जास्त सीडचं प्रॉब्लेम आपल्याला त्या ठिकाणी वीडची ग्रोथ दिसते. त्यानंतर काय करायचं आपण, 2 ते 3 कोळपण्या करायच्या मध्ये होईंग्स करायच्या अँड हँडविडिंगच्या सहाय्याने सुद्धा आपण काय करतो ते रिमूव्ह करतो वीड. जर त्यानंतर काय करायचं, प्री एमर्जन्स स्प्रे ऑफ ॲट्रॅझिनचा स्प्रेसुद्धा घेऊ शकतो आपण सुरुवातीच्या काळामध्ये ॲट द रेट 0.5 kg ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट पर हेक्टर और प्रोपेझिन ॲट 1 kg केमिकल 50% वेटेबल पावडर इन 1000 liter ऑफ वॉटर. त्यानं सुद्धा वीड कंट्रोल होतं. पेस्ट कंट्रोल, आता या पिकामध्ये कोणते कोणते पेस्ट पडतात आणि त्याला कंट्रोल कसं करायचं याचं डिटेलमध्ये आपण माहिती पाहू. फर्स्ट वन इज स्टेम बोरर. लार्वा इनिशियली फीड ऑन द लीफ रोल्स अँड लॅटर ऑन बोर इन टू द स्टेम अँड फीड ऑन द इनर मटेरियल. इन्फेक्टेड प्लांट ड्राईज अप. यामध्ये काय होतं की जे सुरुवातीला काय करतं, लीफवर अटॅक करतं. लीफवर अटॅक केल्यानंतर काय करतं ते, त्यानंतर ते स्टेमवर अटॅक करतं. स्टेममधलं जे मटेरियल असतं ते पूर्णपणे ते खाऊन टाकतं आणि त्यामुळे काय होतं की प्लांटचं जे आहे ते ड्राय होऊन जातं. मग याला कंट्रोल कसं करायचं, रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ डेड हर्ट्स इन्फेक्टेड प्लांट. जे आपले इन्फेक्टेड प्लांट आहेत त्यांना काढून टाकायचं. त्यानंतर कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ स्टबल्स ऑफ प्रिव्हियस क्रॉप आर द इफेक्टिव्ह कंट्रोल मेजर अगेन्स्ट स्टेम बोरर. म्हणजे जे मागचे जे आपण पिकं घेतलेले आहेत
तर त्याचे जे स्टबस म्हणजे दसकट वगैरे जे राहिलेले आहेत आपल्या याच्यामध्ये जमिनीमध्ये रानामध्ये ते आपण काय करायचे काढून टाकायचे आणि त्याचं डिस्ट्रक्शन करायचं. स्प्रेइंग द क्रॉप विथ क्लोरोपायरिफॉस इज रिकमेंडेड. म्हणजे काय करायचं जर कंट्रोल झालंच नाही तर काय करायचं क्लोरोपायरिफॉसची स्प्रेइंग घ्यायची फवारणी घ्यायची. त्यानंतर इयर हेड मिच और मिच फ्लाय. मिच फ्लायमध्ये काय होतं की द मॅगट इज फीड ऑन द ओव्हरी मेकिंग इट ड्राय. ओव्हरीवर अटॅक करतं. ग्रेन फॉर्मेशन मे नॉट टेक्स प्लेस इन द सच ओव्हरीज. जर काय होतं की ते जे मिच फ्लाय आहे ते काय करतं की डायरेक्ट ते ओव्हरीवरच अटॅक करतं. ओव्हरीवर अटॅक केल्यामुळे काय होतं ग्रेन फिलिंग होत नाही. ठीक आहे. तर याला कसं कंट्रोल करायचं. डस्टिंग द क्रॉप विथ मॅलाथिऑन 5% @20 kg पर हेक्टर किंवा झोनल सोईंग ऑफ क्रॉप. म्हणजे काय करायचं मिच फ्लायला कंट्रोल करण्यासाठी एक सगळ्यात सोपा म्हणजे पद्धत काय तर 8 ते 10 गाव जे आजूबाजूचे गाव आहेत त्यांनी काय करायचं एकदाच पेरणी करायची. जर सोईंग टाईम एक सेम ठेवला तर तुमच्या पिकावर त्याचा अटॅक होणार नाही. आणि किंवा मग जरी अटॅक झाला तरी पण काय करायचं तुम्ही एकदाच स्प्रेइंग घ्यायची क्विनाल्फॉसनं किंवा क्लोरोपायरिफॉसनं. ठीक आहे. शूट फ्लाय. द मॅगट फीड ऑन द ग्रोईंग टिप ऑफ द प्लांट. जे प्लांटचं ग्रोईंग टिप असतं सुरुवातीचं तर त्याच्यावर काय करतं हे मॅगट फीड करतं. ॲज अ रिझल्ट ऑफ विच शूट स्टॉप ग्रोईंग अँड टू मेनी लॅटरल टिलर्स अराईज फ्रॉम द बेस ऑफ द इन्फेक्टेड प्लांट. त्याच्यामुळे काय होतं शूट जे आहे त्याचे वाढणं बंद होतं आणि त्याच्यामध्ये जे कामाच्या नाहीत त्या टिलर्स बाहेर पडायला लागतात. दिस टिलर्स आर नॉन प्रोडक्टिव्ह. कंट्रोल मेजर. तर ह्याला पेस्टला कंट्रोल कसं करायचं. ड्रिलिंग इन सॉइल 10% फोरेट और थिमेट ग्रॅन्युल्स @15 to 16 kg पर हेक्टर. याच्यामध्ये काय करायचं आपण फोरेटचं ॲप्लिकेशन करायचं. जमिनीमधून आपण डायरेक्ट ड्रिलिंगच्या सहाय्याने आपण काय करतो त्याला अप्लाय करतो जमिनीमध्ये. किंवा स्प्रेइंग घ्यायची क्विनाल्फॉसची 25% EC. ठीक आहे. तर नेक्स्ट वन इज ॲफिड. ॲफिड suck the cell sap from the leaves and other tender parts of the leaves. आणि त्याच्यामुळे काय होतं की फोटोसिंथेसिस जी आहे ती स्टॉप होते. जर त्या पिकाला फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाशच भेटला नाही तर ते अन्न तयार करू शकणार नाही आणि जर अन्न तयार नाही केलं तर त्याची वाढ होणार नाही. मग ह्याला जर कंट्रोल करण्यासाठी काय करायचं ड्रिलिंग इन द सॉइल 10% फोरेट. ह्याला सुद्धा आपण फोरेटचं ॲप्लिकेशन करू शकतो @15 to 16 kg पर हेक्टर किंवा आपण डायमेथॉइड 30 EC त्याचं स्प्रेइंग करतो त्याच्यामध्ये. आर्मी वर्म. तर या आर्मी वर्मचं अटॅक कसं असतं तर इट फीड्स ऑन द लीव्स स्टार्टिंग फ्रॉम द मार्जिन टुवर्ड्स द मिडरिप. म्हणजे ते काय करतं मार्जिन म्हणजे वरून जे सुरुवात करतं ते म्हणजे साईडनं जे सुरुवात करतं ते एकदम मध्ये मिडरिपपर्यंत काय करतं असं खाऊन टाकतं. फक्त मिडरिप सोडतं ते. कंट्रोल मेजर. जर ह्याला कंट्रोल करायचं असेल तर काय होतं तर स्प्रेइंग द क्रॉप विथ क्विनाल्फॉसच्या सहाय्याने आपण काय स्प्रेइंग करायची किंवा क्लोरोपायरिफॉसनं त्याची आपण स्प्रेइंग करायची. नेक्स्ट डिसीजेस. आता या पिकावर कोणते कोणते डिसीज पडतात तर फर्स्ट वन इज ग्रेन स्मट. इट इज अ फंगल डिसीज. हे कसं आहे फंगल डिसीज आहे अँड ग्रेन आर रिप्लेस्ड बाय इलॉंगेटेड सिलेंड्रिकल स्ट्रक्चर. तर यानं काय होतं की जे ग्रेन आहेत ते सिलेंड्रिकल स्ट्रक्चरनं इलॉंगेटेड रिप्लेस होतात विच आर कवर्ड बाय ब्लॅक पावडरी मास ऑफ फंगल स्पोर्स. ठीक आहे. त्याच्यावर ब्लॅक पावडरी मास काय होतं फंगल स्पोर्सचं तयार होतं. त्यामुळे काय होतं की आपलं फंगल इन्फेक्शनमुळं ते खूप नुकसान होतं. त्याला कंट्रोल करण्यासाठी काय करायचं सीड ट्रीटमेंट विथ 300 मेज सल्फर @4 to 6 ग्रॅम पर kg ऑफ सीड. ते आपण सुरुवातीला सांगितलं होतं. लूज मड. तर इट इज ऑल्सो फंगल डिसीज. हा पण फंगल डिसीज आहे. त्याच्यामुळे काय होतं कवर्ड बाय लूज ब्लॅक पावडरी मास ऑफ फंगल स्पोर. याच्यामध्ये सुद्धा फंगल स्पोरनं ब्लॅक कलरचं ते लेअर येऊन जातं त्याच्यामध्ये आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी सीड ट्रीटमेंट विथ 300 मेज सल्फर. इथं पण सेम आहे. डाउनी मिल्ड्यू. आता डाउनी मिल्ड्यू काय करतो इट इज अ फंगल डिसीज. हा पण फंगल डिसीज आहे.
इन्फेक्ट्स प्लांट टर्न पेल येलो. त्याच्यामुळे काय होतं की जे प्लांट इन्फेक्शन झालेला आहे त्यांचा कलर कसा होतो, पेल येलो कलरचा कलर येतो. त्यानंतर लोअर साईड ऑफ द लीव्ह शो व्हाईटिश फंगल ग्रोथ. त्याचे जे खालचे पानं असते त्याला काय होतं की व्हाईटिश पांढऱ्या कलरची फंगल ग्रोथ दिसते त्याच्यामध्ये आपल्याला. द प्लांट रिमेन्स स्टंटेड अँड बियर नो इयर हेड्स. यामुळे काय होतं की इयर हेड जे दाणे भरणारे आपले कणीस असतं ते भरतच नाही त्याच्यामध्ये. तर ह्याला कंट्रोल करण्यासाठी काय असतं तर प्रॉपर क्रॉप कल्टिवेशन, व्यवस्थित क्रॉप कल्टिवेशन करायचं. त्यानंतर काय करायचं, रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ इन्फेक्टेड प्लांट काढून टाकायचे, त्यांना बाजूला न्यायचं आणि त्या ठिकाणी जाळून टाकायचं. त्यानंतर काय करायचं, स्प्रेइंग करायची मॅनकोझेबची. ठीक आहे, पाहू शकतो तुम्ही डाउनी मिल्ड्यूचा अटॅक या इमेजमध्ये. स्ट्रायगा हे सगळ्यात महत्त्वाचं, एक्झाममध्ये 100% विचारलं जातं. स्ट्रायगा इज द रूट पॅरासाइट ऑफ जवार, किंवा आपण त्याला काय म्हणतो आग्या और तळप सुद्धा म्हणतो त्याला. विथ द हेल्प ऑफ स्पेशल पेनिट्रेटिंग ऑर्गन नोन ॲज हॉस्टोरिया इट मेक्स कॉन्सन्ट्रेशन विथ जवार झायलम अँड गेट्स वॉटर मिनरल अँड मॅन्युफॅक्चर्स इट्स ओन फूड. हे काय करतो, हॉस्टेरियावर पेनिट्रेट करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामधले जे झायलम आणि त्याच्यामधून काय करतो तो वॉटर मिनरल्स हे स्वतःचं फूड म्हणून ते आपण वापर करतो तो स्वतः. मग ह्याला जर कंट्रोल करायचं असेल तर याची स्प्रेइंग करायची. स्प्रेइंग द क्रॉप विथ डायकोटॉक्स @ 720 ग्रॅम to 1 kg in 500 liters of water. 2 ते 3 वेळा 15-15 दिवसाच्या अंतराने आपण काय करायचं, त्याच्यात 2-3 फवारण्या घ्यायच्या, त्यामुळे हा कंट्रोल होतो. हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. आता या पिकाची हार्वेस्टिंग कशी करायची, काढणी कशी करायची. वेन द क्रॉप मॅच्युअर द लिव्स टर्न येल्लो. तर काय होतं की जे क्रॉप जर मॅच्युअर झाला आपल्याला समजून जातं की लिव्स जर येल्लो झाले की आपलं पीक हार्वेस्टिंगला आलेलं आहे. अँड प्रेझेंट अ ड्राईड अप अपिअरन्स. त्यामुळे काय होतं की त्याला एक बाहेरून दिसतं आपल्याला एक ड्राय झाल्यासारखं. द ग्रेन्स आर हार्ड अँड फर्म. ग्रेन कसे एकदम हार्ड होते. अँड द क्रॉप इज हार्वेस्टेड बाय कटिंग द इयर हेड्स फर्स्ट अँड स्टॉक लेटर. सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीचं वरचं जे कणीस असतं ते कणीस कट करायचं आणि ते कणीस कट केल्याच्या नंतर काय करायचं, त्याचे जे स्टॉक्स खालचं जे आहे आपण जे त्याला फॉडर म्हणून यूज करणार आहेत ते नंतर काही दिवसानं काढून घ्यायचं. द स्ट्रॉ आर कट आफ्टर वीक, म्हणजे एका आठवड्याच्या नंतर ते काढून घ्यायचं. अलाउ टू ड्राय अँड देन स्टॅक्ड. मग त्याला काय करायचं, ड्राय होऊ द्यायचं आणि नंतर काय करायचं, व्यवस्थित एका ठिकाणी बांधून ठेवायचं. त्यानंतर जर टॉल सोरगम जर आपल्याला हार्वेस्ट करायची असेल तर आपण काय करतो, स्टेम्स आर कट ॲट 10 to 15 सेंटीमीटर अबोव ग्राउंड लेवल. जर वरच्या ग्राउंड लेवल म्हणजे जमीन आपलं ज्या ठिकाणी क्रॉप आहे बेस त्या ठिकाणी तिथून जर जमिनीपासून आपण काय करतो 10 ते 15 सेंटीमीटर वरून आपण डायरेक्टली कट करतो. अँड इयर हेड नंतर काय करतो, वरचं जे इयर हेड आहे आपलं ते सेपरेट करतो. देन द स्ट्रॉ इज स्टॅक्ड. त्याच्यानंतर स्ट्रॉ आपण वेगळ्या करतो. थ्रेशिंग. थ्रेशिंग इज डन विथ द हेल्प ऑफ पॉवर थ्रेशर. आता याची मळणी म्हणजे काढणी कशी करायची, तर याच्यामध्ये पॉवर थ्रेशर असतं. आपण मेकॅनिकल पद्धतीने आपण ते करू शकतो. आणि त्यानंतर ग्रेन्स काय करायचे, आपण गनी बॅगमध्ये स्टोअर करायचे. त्यानंतर ह्याचं यील्ड आहे, यामध्ये पण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे यील्ड आहेत. त्यामध्ये फर्स्ट वन इज फॉर रेनफेड लोकल खरीप. ह्याचं यील्ड आहे 4 ते 5 क्विंटल पर हेक्टर. त्याच्यानंतर रेनफेड इम्प्रूव्ड फॉर खरीप, त्याचं यील्ड आहे 10 ते 12 क्विंटल पर हेक्टर. त्याच्यानंतर हायब्रिड फॉर खरीप, त्याचं यील्ड आहे 30 ते 45 क्विंटल पर हेक्टर. रेनफेड लोकल रब्बीचं यील्ड आहे 6.6 to 7.5 क्विंटल पर हेक्टर. इरिगेटेड लोकल रब्बीचं यील्ड आहे 12 to 18 क्विंटल पर हेक्टर. फॉडरचं यील्ड आहे 20 to 35 टन्स पर हेक्टर. त्यानंतर रेशो, याचा जे ग्रेन टू फॉडर रेशो आहे तो किती आहे, 1:3 to 1:3.5.
5. ठीक आहे, धन्यवाद. जर तुम्हाला आपलं लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्ही आतापर्यंत आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि जर लाईक करा आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्या ठिकाणी मी तुमचे सर्व क्वेश्चनचे उत्तरं देईल.